विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मराठी बालभारती इयत्ता 7वी पाठ 14वा कवितेची ओळख या पाठाचे स्वाध्याय आता आपण बघूया. स्वाध्याय खालील चौकटी पूर्ण करा. प्रश्न 1. आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. बघा, आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ काय आहे ते? कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. उपप्रश्न 2. सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. कुटुंबातील सर्वजण कवितेत संभाषण करू लागले. प्रश्न 3. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके म्हणून देण्याचे कारण. कारण बघा, पद्यातील संभाषण म्हणजे कविता नव्हे खरी, कविता वेगळीच असते हे सुधीरला समजावे म्हणून. प्रश्न 4. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. सुधीरने शांता शेळके, नारायण सुर्वे, गदी माडगुळकर, बालकवी या कवींच्या कविता वाचल्या, त्यामुळे त्याच्या मनात भावनांचे मोह चेतल्याचे त्याने सांगितले. पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात लिहा. पाठातील सर्व पात्रांची अशी चुकीची कल्पना आहे की यमक जुळवले की कविता तयार होते, म्हणून सर्वजण साधीच वाक्ये बोलतात आणि त्यात यमक जुळवतात. उदाहरणार्थ, आजी म्हणते, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. सुधीर म्हणतो, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजोबा म्हणतात, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आई म्हणते, चिडता काहू माझ्यावर, माया करावी सर्वांवर. बाबा म्हणतात, अगं आई, पटकन खायला ना ग काही. ताई म्हणते, अंघोळ करा पटकन, नाश्ता कर चटकन इत्यादी. पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. उत्तर. एक छानसं एकत्र कुटुंब असतं. त्या कुटुंबात आजोबा, आजी, बाबा, आई, सुधीर व ताई असे घटक असतात. शाळेत सुधीरला बाईंनी काव्यप्रतिभा या विषयावर प्रकल्प दिला. सुधीरला त्यातलं काहीच कळलेलं नसतं. सर्वजण जर कवितेत बोलले तर त्याला काही कळेल असं आजोबा सांगतात. त्या रात्री सर्वजण गद्यवाक्यात यमक जुळवून पद्यात बोलतात. बाबा रात्रपाळीच्या ड्युटीवर जातात. दुसऱ्या दिवशी ते सकाळी श्रेष्ठ कवींच्या कवितांची पुस्तके सुधीरला देतात. ती वाचून सुधीरच्या भावना उच्चंबळून येतात. कविता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याला कळतो. केवळ यमक जुळवणे म्हणजे कविता नव्हे. कवितेने भावना उच्चंबळून आल्या पाहिजेत आणि आपल्या मनात भावनांचे हिरवे गार गालीचे पसरले पाहिजेत. चौथा हा तुम्हाला स्वतः करायचा आहे. आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. ठीक आहे, तर आपण आता डायरेक्ट 5वा प्रश्नच बघणार आहोत. प्रश्न 5 आहे, पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा. उत्तर बघा, शांताबाईची बाग अन सुर्वेची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोह तुम्ही मनी. हा सुधीरने म्हटलेला काव्यसंवाद मला सर्वाधिक आवडला, कारण त्यात श्रेष्ठ कवींची नामावली तर आहेच, पण त्यांची वैशिष्ट्येही सांगितली आहेत. शांताबाई म्हणजे शांता शेळके. त्यांच्या कविता बागेतील फुलांसारख्या टवटवीत व रंगीबेरंगी आहेत. सुर्वे म्हणजे नारायण सुर्वे. गिरणी म्हणजे ते कामगार कवी आहे. गदिमा म्हणजे गदी माडगुळकर. त्यांचे गीत रामायण घराघरातून पोचले आहे. आणि बालकवींची फुलराणी ही कविता अजूनही अवीट आहे. पूर्ण करा. शांता पाठात आलेल्या साहित्यिकांची नावं लिहायची आहे बघा इथे. तर या पाठामध्ये शांता शेळके यांचं नाव आलेलं आहे, नारायण सुर्वे या साहित्यिकांचं नाव आलेलं आहे, गदी माडगुळकर आणि बालकवी. कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. काय प्रयत्न करू शकतो आपण?
तर जे चांगले चांगले साहित्यिक आहे त्यांचे पुस्तकं वाचणे, कविता संग्रह वाचणे, जसं विंदा करंदीकर आहे, त्यानंतर बालकवी आहे, केशवसूत आहे, यांची कविता संग्रह वाचणे आणि त्यामुळे आपली शब्दसंपत्ती वाढवणे. तुम्ही काव्य वाचनचा कार्यक्रम ऐकला असल्यास ते तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करायची. याचं उत्तर तुम्हाला लिहायचं नाही. खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. बघा इथे ही चौकट दिलेली आहे, इथे आहे अर्थ, ठीक आहे, आणि इथे आहे वाक्प्रचार. आता इथे बघा खो देणे, खो देण्याचा अर्थ होते नकार देणे. पाश सोडणे म्हणजे बंधनातून मुक्त करणे, हे बघा इथे बंधनातून मुक्त होणे. हेका धरणे म्हणजे हट्ट धरणे. आणि भावनांचे मोह चेतवणे याचा अर्थ होते भावना जागृत करणे. या चौकटीतून हे आपण उत्तर लिहिलेले आहेत. खेळ खेळूया. प्रश्न अ, खालील कंसात काही मणी दिलेल्या आहेत. हे बघा या कंसामध्ये मणी आहे. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. आणि हे इथे काही वाक्य दिलेले आहे, या वाक्याला संबंधित म्हण आपल्याला ओळखून इथे लिहायची आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता यामध्ये दिलेल्या म्हणी वाचू आपण. अति तिथे माती, त्याच्यानंतर आहे आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पळसाला पाणी तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली. हे ऑप्शन्स आहे. आता आपल्याला उत्तर लिहायचे आहे. बघा काय म्हणते, फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. याचा अर्थ होते गर्वाचे घर खाली. या वाक्याशी संबंधित म्हण आहे, गर्वाचे घर खाली. इथे आलेली आहे म्हण कंसात. त्यानंतर प्रश्न आ बघा, एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे. या अर्थाची म्हण कोणती आहे? कामापुरता मामा. नंतर आहे ई, सर्वत्र परिस्थिती समान असणे म्हणजे सगळीकडे समान परिस्थिती असणे. त्याला काय म्हणतो आपण? पळसाला पाणी तीनच. थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे चा अर्थ होते थेंबे थेंबे तळे साचे. उ, एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. संबंधित म्हण आहे आगीतून उठून फुपाट्यात पडणे. उ, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. अति तेथे माती. ही म्हण इथे लागू पडते. आणि प्रश्न ए आहे, न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही. त्याची म्हण आहे संबंधित म्हण नावडतीचे मीठ अळणी. खाली काही वाक्य दिली आहेत, त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्य वाचा, त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. बघा पहिला प्रश्न आहे, आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे. इथे बघा सरचा अर्थ होते शिक्षक आणि इथं सर येत नसे याचा अर्थ त्यांना त्यांची जे तुलना इथं केलेली आहे, सर येणे म्हणजे त्यांच्यासारखं शिकवता येत नव्हतं. म्हणजे इथे सरचा अर्थ वेगळा आहे, इथे सरचा अर्थ वेगळा आहे. इथे बघा 2, सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही. आता इथे कपातचा अर्थ काय झालेला आहे तर कप, आणि इथे कपात करणे म्हणजे कमी करणे. म्हणजे शब्द एकच आहे पण दोनही वाक्यात तो वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. प्रश्न 3, एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते म्हणाले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले काय भेट देऊ? ते शिक्षक म्हणाले ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. आता इथे बघा पहिली जी भेट आहे, भेट देणे म्हणजे शाळेला जाऊन भेट देणे, आणि नंतर काय भेट देऊ म्हणजे गिफ्ट. भेट म्हणजे एक प्रकारची भेटवस्तू. आणि मग शिक्षक काय म्हणतात, ते शाळेला भेट दिल्यावर ठरवा. इथे भेटचा अर्थ काय होते की शाळेला प्रत्यक्ष व्हिजिट केल्यानंतर ठरवा. म्हणजे भेट हा वेगवेगळा शब्द, एकच शब्द आहे पण वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. तर असे काही वाक्य तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला तयार करायचे आहे. तयार केलेले आहे. तो वाटेवरून चालताना त्याच्या वाटेला कोणी जात नाही. तर आता बघा इथे वाट आणि त्याच्या वाटेला जाणे याच्यात 2 शब्द हे
सारखेच असून अर्थ मात्र वेगवेगळा आहे. विहिरीत पाणी नाही त्याच्यात पाणी नाही. इथे पाणी म्हणजे जल आणि त्याच्यात पाणी नाही म्हणजे हिंमत नाही. 3. घराला आग लागली, उन्हात अंगाची आग होते. आग लागणे, विस्तव लागणे. इथे आग होणे म्हणजे आपल्या शरीराचा दाह होणे. तर बघा, शब्द एकच आहे पण दोनही वाक्यात वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. असे आणखी तुम्हाला वाक्य लिहिता येऊ शकते. सांगा. दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल. यावर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्यांचा ओकतक्ता बनवा. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. समजून घेऊया. वाक्य म्हणजे काय हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत. विधानार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. माझे घर दवाखान्याजवळ आहे. तो रोज व्यायाम करत नाही. या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. म्हणजे हे एक साधं वाक्य आहे म्हणून त्याला विधानार्थी वाक्य म्हणायचं. प्रश्नार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी कधी उठता? या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. मग जिथे प्रश्न विचारलेला आहे त्या वाक्याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. अरे रे, फार वाईट झाले. शाबास, चांगले काम केलेस. या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो म्हणून याला उद्गारार्थी वाक्य म्हणायचं. आणि आज्ञार्थी वाक्य म्हणजे आज्ञा, ज्या वाक्यात आज्ञा केल्या जाते, ऑर्डर दिल्या जाते त्याला आज्ञार्थी वाक्य. बघा, मुलांनो रांगेत चला, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. या वाक्यात काय आहे? आज्ञा दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो. वर दिलेल्या चारही प्रकारातील वाक्यांचे नमुने तयार करा. इथं तयार केलेला आहे. विधानार्थी वाक्य पहिलं, मी पाणी पितो. यामध्ये साधं विधान आहे, साधं वाक्य आहे म्हणून हे झालं विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थी म्हणजे कसं बनवायचं बघा. तू जेवतोस का? इथे प्रश्न आला म्हणून हे झालं प्रश्नार्थी वाक्य. मग आपण उद्गारार्थी वाक्य बनवू. वा, छान नृत्य केलंस. यामध्ये उद्गार आलेला आहे म्हणून हे उद्गारार्थी वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्य, नील अभ्यास कर. इथे आज्ञा गेलेली आहे, ऑर्डर दिलेला आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य झालं. कविता तयार करण्यासाठी आलेला आहे बघा. तर जसं सुधीरनं कविता बनवलेली आहे तशी तुम्हाला पण कविता बनवणं शिकायची आहे. तर ती कशी बनवल्या जाते किंवा कविता कशी तयार केली जाते, तिची रचना कशी केली जाते, ते हे सर्व वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर इथे पॉइंट आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की हे जरूर वाचा आणि हे वाचल्यानंतर तुम्ही प्रयत्न करा. वारंवार प्रयत्न केला तर तुम्हाला पण कविता बनवता येईल. बालमित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा आणि कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.